पाठीमागे बघा मुरटा वेचायला आहेत काजू. हे बघा आम्ही आज काजवा वेचायला चाललो आहे. मी आणि आमचा तात्या. मी आमच्या पप्पाला तात्या म्हणतो. ते बा असं ही लागले का खरं पडोकच नाही. हे बघा असं ती काठी त्याला मोळा टोचलेत. मग हे सोपं पडतंय. हलवले तर काढू नको. हे असं मोळ्यानं पकडून त्या बोर्डीत टाकायचं. हे जी काजू लय बारीक खरं आहे. सगळी लागू नाही. त्या बाजून तर नाहीच. त्या बाजून लागू नाही. मोहर जळाला. हे बा तात्या ती काजू तशी काय ही तोडून टाकू की कायच उपयोग नाही बघ. ती कायच उपयोग नाही. रोग लागलाय का तिक पिपर पडीत जळून गेले आणि ती मुरटा त्याचा एक बी म्हणणं आहे. आणि जमिनी बरोबरच आहे बघ ते तोडून टाकती काय उपयोग नाही तिचा. या साईडनं ही काजू लागूकच नाही. हा पटकडे काय बघ. हा बदर यो धर. काय करते. आळंग झाले पाडते. ते वरती वरती आहेत ते दोन. पडले दादा. हे घे आणते इकडे बांधली. हो गेल्या वर्षी हो एवढ्यात एप्रिल महिना चालू झाला. सगळी प्रत्येक काजू लागलेली बघ. हा ते आत्ता लागले. ती दरवर्षी लागतं खरं अजून पिकोक नाही ते. मी पाठीमागे गेलो बघ त्यांना मी वाटलो इकडं कवडीशी काजू लागली. हे बाई पिपर तशीच आहे. हे बघ मित्रांनो हे रोग लागलेले कसं होतं बा. ह्याला पिपरं आलेली पण ही जळून कशी झाली बा. रोज कायम धुरी पडत्या त्यामुळे सगळं जळून गेलंय. हे तोडू की आणि जमिनी बरोबर आहे काय उपयोग बी नाही. तर ते आंब्याचं झाड लावलेलं आहे. हा ही बी तोडू की बघ. आणि हे झाड तर काहीतरी वेगळंच आहे बाई मोठ्या पानाचं. तर ही आळं आत्ताच लावलं होतं का नाही. हे समोरचं काजू मोठी लागणार बाबा. ती बी ना ह्या दोनच जवळच्या ह्या. काजू मोठी याची. हे बघा असे काजू लागते. किती वर्ष झाड आहे का हे. हा आत्ता तर लावलेले होते. एक वरती आहे बघ. आणि एकदा ते बुतूर नाही आळंग झालेला आहे तो बघ. हा जाऊन दे सोडायला. इकडे काय बघ. बरोबर आहे. हा बघ
तिकडे एक आहे बघ. हे बा केवढा मोठा बोंडू आहे. तर तुका माहिती आहे कोकणात का ना महाराष्ट्रात एका बोंडू म्हणतात ते मुरट्या. बोंडू असे असे मुरटे पाहिजे बा. हो काय टाकलीकडे त्यांचे मुरटे बरे आहेत देवांचे. ह्या लाईनीत तर नाहीच ना बाबा. म्हणजे केवढी मोठी आहे बघ ती. बघू की नाही तर तोडून टाकूया. दुसरी झाड लावताना चुकी झाड लावतात ते. खायची काजू लागता ब त्याची काजू बघून लागा घालणे. तर ते गेल्या वर्षी आळं बघली कधी लागलेलं. हे 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 बाबा हळदुळे येत नाही. मोहूर जळला. मोहूर जळला घ्यायचा आयला इथे मोहूर. ह्याची मूर्ती बरं आहे. याची मूर्ती बऱ्या. याची मूर्ती बऱ्यात. मोहूर जळवण्यात गेला काय लागते मसा. इकडे पडला सूर्यानंद चन्ना तिकडे कोण लागलाय त्यांनी. याचा मुरटाही बरा आहे. कुठलं ठीक आहे मोठं काढणार कसं नको काढ. हे बा एवढे मोठे जमले तेव्हा काजू. कैसे काढू काढूया इकडे नका लावतो. अभि रे बाळा ते राहणार ना गट आहे. गट आहे आळंग कोण पडला तरच पाणी गावतं. आणि ही आम्ही काय हे लाकडाचे साल आहेत. हे पावसाळ्याला उपयोग होतो म्हणून ठेवले मला ठीक करून. आणि मी आणि आमच्या तात्या आलो आहे काजवाकडे आमच्या खालच्या बाईकडे. तेव्हा तिकडे आमचं तात्या आणि आता एवढ्या काजवा गोळा केल्या बा. एवढ्या भेटल्यात आम्हाला. आता ह्या इकडे गोळा करायच्या आणि एक ढीक करू मग त्याला मोडायचं. ते हे बघा हे असं असतंय. त्याला असं मारायचं बोटे टाकायचं. सोपी पद्धत एकदम. चल हे लागू का नाही हे लागू का नाही. आता भितर एक मूर्त आहे पाडू कुठला आहे. टाकायचं. आता मी एवढा काजवा काढून ठीक आहे. हे बी होतं नाही व तू बकड्यात मूठ टाकते. तर मंडळानं हे बा एवढं काजवा काढलं आम्हाला. आणि हे एवढे बोंडू आहेत म्हणजे मुरटे. आता एवढं आता किती 1 किलो असतील काय. अर्धा किलो असणार. अर्धा पाऊण किलो आता भेटले आम्हाला काजू एवढा बा.
आणि हे बोंड आहेत. यावर्षी जास्त काजू भेटले नाहीत, मोहर सगळा जळून गेला धुरी पडल्यामुळं, नंतर जास्त मिळत होत्या. आणि हे बोंड